ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गनी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरं। दोन्ही हात वर करून जय कर द्यायचं। जय लो पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातस्मरणी शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामणि राजों की आज के आनंद की। सत्वेषु मैत्रीं गुणिषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपा परत्वं माध्यस्थभावं विपरीतवृत्तो सदा ममात्मा विदधातु देवः सदा ममात्मा विदधातु देवः। विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहू देत। आपल्यापेक्षा गुणी व ज्ञानीजनांच्या प्रती आदर प्रमोदभाव राहू दे। दुःखी कष्टी जीवांच्या प्रती वात्सल्य करुणाभाव राहू दे व विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समताभाव राहू दे। अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून उपस्थित सद्धर्म भवेजीव, जे 3 लोकांमध्ये अनंत अनंत जीव आहेत, ते सुखाची अपेक्षा करतात, दुःखापासून भयभीत होतात आणि त्या सुखाला देणारे आणि त्या दुःखाला नाश करणारे जे गुरु असतात ते गुरु करुणाधारी गुरु असतात, अशी आपली काल चर्चा चालली होती। त्याच्यामध्ये वास्तविक सुख आणि दुःख ह्या दोन्हीचा अर्थ पहिल्यांदा आपल्याला समजला पाहिजे। सुख सुद्धा 2 प्रकारचं आहे, दुःख सुद्धा 2 प्रकारचं आहे। एक सुख आहे ते पंचेंद्रिय विषयजन्य सुख आहे, ते नाशवंत आहे, आणि एक सुख आहे ते आत्मिक सुख आहे। वास्तविक त्याचा अर्थ शास्त्रामध्ये आनंद हा शब्द आहे। काय? आनंद। पण त्याला आपण सुख 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 म्हणतच बसतोय, तो आनंद शब्द आहे वास्तविक। मग तो आनंद आपल्याला घ्यायला पाहिजे। आचार्य भगवंत विद्यासागरजी महाराज यांच्या परमशिष्या आरिका संघ गुरुमती माताजी, दृढमती माताजी वगैरे या भागात आलत्या 2003ला, आणि त्यांच्या पूर्ण विहार झाल्यानंतर ज्यावेळी ते जबलपूरला गेल्या
त्यावेळेला मी त्यांच्या स्वागतासाठी आचार्यांचा आणि त्यांच्या भेटीसाठी मी त्या ठिकाणी होतो. जहाज पथक घेऊन गेलतो. त्यावेळी सगळी आचार्यांचा आगमन वगैरे झालं आणि माताजी आचार्यशी बसले होते. आम्ही ठराविक 2-4 ब्रह्मचारी बसलो होतो. त्यावेळी एक माताजींनी म्हटले कि आचार्य दक्षिण की यात्रा में बहुत मजा आ गया, आप होते तो और मजा आ जाती. आचार्य गालातल्या गालात हसले आणि एकच वाक्य म्हटले, इसलिए तो नहीं आया, इसलिए तो नहीं आया. मग आचार्यजींना ती माताजी म्हटले, आचार्य क्या गलती हो गई. ऐकायला का झोपालाय. गुरूंचं वाक्य समजायला लई पुण्य लागते. आपल्याला 10 सांगितलं तर आपल्या चुका कळत नाही, पण आचार्यजी नुसतं एवढे एक वाक्य बोलल्यावर त्या माताजींच्या लक्षात आलं माझी काहीतरी चूक झाली. आणि मग त्या माताजींनी विचारलं, आचार्य क्या गलती हो गई, क्या हो गया. त्यावेळेला आचार्यजींनी सांगितलं, पंचेंद्रियों की मजा ली जाती है, पंचेंद्रियों की मजा ली जाती है और पंच परमेष्ठियों का आनंद लिया जाता है. यात्रा आनंद के लिए होती है, मजा करने के लिए नहीं. हे आम्हाला समजलं पाहिजे, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आपण जो धर्म करतो, आपण जी भगवंतांची भक्ती करतो, आता षोडशकारण केला, दशलक्षण केला, एकदा सिद्धचक्रविधान केला, एकदा आदिनाथ मंदिरात सिद्धचक्रविधान झालं, अजून एकदा मम्मीची इच्छा आहे सिद्धचक्रविधान सगळ्यांना घेऊन करायचं आहे. कशासाठी करायचं, काय आनंदासाठी करायचं आहे. मग तो आनंद कुठला घ्यायचा आहे, तर मला बाह्य रूपामध्ये पंचपरमेष्ठींच्या गुणांचा आनंद घ्यायचा आहे आणि अंतरंगामध्ये त्या गुणांची आणि माझ्यातला तारतम्य जाणून ते गुण मिळवण्यासाठीचा जो आनंद असतो तो स्वतःच्या आत्म्याच्या स्वभावाचा आणि स्वतःच्या स्वरूपाचा आनंद घेणं, याचा अर्थ पूजा आहे. मी मग पूजेमध्ये काय चढवलो आणि काय केलो ह्याच्यामध्ये काय धर्माची व्याख्या कुठे लिहिली नाही. म्हणून सुखाचा पहिला अर्थ काय, सुख म्हणजे काय. सुखाचा पहिला अर्थ आहे शारीरिक सुख नव्हे, मानसिक सुख म्हणजे खरं सुख, आत्मिक सुख म्हणजे खरं सुख. आणि त्या सुखाची प्राप्ती व्हावी आणि आत्मिक दुःख जे आहे जन्म जरा मृत्यूरूपी संसार परिभ्रमणाचं, त्या दुःखाचा नाश करणारे कोण आहेत, तर गुरु आहेत. कोण आहेत. मग ते गुरु कसे असतात, तर करुणाधारी गुरु असतात. तशी काल आपली चर्चा चालली होती ना की देशाचं कल्याण, देशाचं हित, समाजाचं हित, पारिवारिक हित हे कुठं गाडी बंगला दिलो, कुठं खाया प्यायला दिलो, कुठं जुंधळं फुकट वाटलो कंट्रोलमध्ये, कुठं तांदूळ फुकट वाटलो, ह्याच्यावर कुठल्या समाजाचं कल्याण होणार नाही. सरकारची जबाबदारी आहे बौद्धिक क्षमता लोकांची वाढवणं. बौद्धिक क्षमता वाढली की आर्थिक क्षमता आपोआप वाढत असते. एका विचारवंताने सांगितली, ज्या देशाला, ज्या समाजाला आणि ज्या परिवाराला आरोग्य आणि ज्ञान ह्या 2 गोष्टी कळल्या, तो देश कधीही, तो समाज कधीही आणि तो परिवार कधीही दुःखी असत नाही आणि त्याची अवस्था बिकट होत नाही. 2च गोष्टी आहेत. आमचा देश भविष्यात सुरक्षित राहण्यासाठी 2च गोष्टी पाहिजेत. एक गोष्ट म्हणजे आमच्या समाजातला प्रत्येक नागरिक, आमच्या देशातील प्रत्येक नागरिक हा सुशिक्षित झाला पाहिजे, ज्ञानी झाला पाहिजे, आणि दुसरी निरोगी राहिला पाहिजे.
इकडं दारूच्या दुकानाला परमिशन, इकडं कत्तलखान्यांना परमिशन, इथं सगळ्यांना परमिशन. आणि इथं ही जी आरक्षण ही जी भूमिका चालू आहे ना, ही फक्त भारतातच आहे. बाहेरच्या देशात कुठल्याही पद्धतीत नाही. बळी तो कानपिळी, जो ज्ञानी आहे, जो बुद्धिवान आहे, तुझं फक्त कागद बोलायला पाहिजे. तो कुठल्या धर्माचा आहेस, कुठल्या जातीचा आहेस, तुझी शिफारस काय, काही संबंध नाही. तुझं पर्सेंटेज किती, तुझी मार्क किती, त्याच्यावर तुझी नोकरी फायनल. मग ज्या लोकांच्याकडं अभ्यास करण्यासाठी बाह्य साधनांची परिस्थिती नाही, त्या समाजाला वसतिगृह बांधून देणे, त्या समाजाला अभ्यासिका तयार करून देणे, त्या समाजाला, त्या जीवांना, त्या लोकांना, त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं प्रयोजन करून देणं, हे सगळं देणं म्हणजे वास्तविक त्या समाजाला, त्या व्यक्तीला, त्या परिवाराला सक्षम करणं आहे. आणि ते शाश्वत रूपात आहे. हे काय कुठं महिन्याला तांदूळ दिलो आणि गहू दिलो आणि चुदळं दिलो, ह्याच्यावर काही नाही. इथं प्रत्येक बहिणीला 1,500 दिलो म्हणायचं आणि परत रोज उठून महिलांचा अत्याचार चालू. त्या 1,500 खायला महिलांच्याकडे पैसे कमी आहेत असं नाही, पण आज पैसे असणाऱ्या आणि नसणाऱ्या सगळ्याच महिलांचं जीवन आणि चारित्र्य धोक्यात आहे. ते 1,500 देऊन जेवढा आम्ही पैसे सरकारचं खर्च करायला लागलोय, तेवढेच पैसे महिलांच्या सुरक्षिततेसाठी, संरक्षणासाठी वापरलं पाहिजे. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे, सरकार चांगलं, नेते चांगले, पक्ष चांगला, हे नुसता खायला आणि प्यायला देण्यावर आम्ही जी व्याख्या करायला लागलोय, ह्याच्यावर कुठला पक्ष चांगला आहे, कुठलं सरकार चांगलं आहे, कुठला पंतप्रधान चांगला आहे, कुठला मुख्यमंत्री चांगला आहे, हे देशाचं भविष्य नाही. लक्षात ठेवा, देश वास्तविक किती सुरक्षित जाईल, देशातला प्रत्येक व्यक्ती बुद्धिमान किती झाला, देशातला प्रत्येक व्यक्ती वास्तविक निरोगी किती झाला, सदृढ किती आहे, त्याच्यावर. खऱ्या त्याच दिवशी भारत देश सुशिक्षित, सदृढ त्याच दिवशी होईल ज्या दिवशी भारतातला एकही व्यक्ती शिकण्यासाठी आणि नोकरी करण्यासाठी परदेशात जाणार नाही. त्याच दिवशी खऱ्या अर्थानं आमचा देश सुशिक्षित आणि सदृढ आणि मजबूत आहे असं मानलं पाहिजे. तसे कोणते गुरु करुणाधारी आहेत? तुमच्या गालावरनं हात फिरवणारे गुरु करुणाधारी आहेत. तुम्हाला जीला जी म्हटले की ते गुरु करुणाधारी आहेत. तुम्हाला तंत्र मंत्र देऊन तुम्हाला आळशी करणारे गुरु करुणाधारी आहेत. जेवढे फुकटचं खायला देऊन जसं सरकार किंवा कायदा ह्या लोकांना आळशी बनवा लागलाय, तसं जे गुरु बिन कष्ट करता, न धर्म करता, ना पूजा म्हणजे कुठलंही व्रत संकल्प न करता, नुसता दोऱ्यावर आणि मंत्रावर आणि लिंबूवर तुझं चांगलं होतंय असं सांगणारे गुरु, हे वास्तविक तुमच्या जीवनातला पुरुषार्थ, तुम्हाला शक्तिहीन आणि जर सोप्या भाषेत सांगायचं म्हणला तर नपुसक करायचा प्रयत्न करायला लागले. काय अर्थ आहे सांगा? काही अर्थ नाही. म्हणून करुणाधारी गुरु कुणाला म्हणायचं, आई वडील कुणाला म्हणायचं, खरं मालक कुणाला म्हणायचं, खरं काळजीवान कुणाला म्हणायचं? एक गाव होतं, गाव कुठलं गाव होतं? इडी दत्तवाड. कुठलं गाव होतं? दत्तवाड. दत्तवाडवाल्यांनी दत्तवाड म्हणा, कुंभोजवाल्यांनी कुंभोज म्हणा, अष्ट्याची शानी माणसं आले त्यांनी अष्ट घ्या. कुठलं पाहिजे तुम्हाला पाहिजे ते गाव घ्या. मग त्या अष्टे गावामध्ये, त्या दत्तवाड गावामध्ये, कुंभोज गावामध्ये सगळी लोक आपापल्या पद्धतीनं सुखी समाधानी गुण्या गोविंदानं आनंदानं राहत होते. त्याच्यात एक अत्यंत सुंदर इंजिनियर, हुशार बुद्धिवान इंजिनियर होते. त्यांच्याकडे एक मुलगा डिप्लोमा करून कामाला गेला, दिवाणजी म्हणून गेला.
मग त्यांची कंपनी एवढी मोठी होती की ते 25-30 वर्ष तिथं तो मुलगा त्यांच्या हाताखाली काम केला. आणि त्या इंजिनियरांचं वय आता 60-65 वर्ष झाल्यावर आता त्यांनी म्हणले आता कुठतर आपल्याला थांबायला पाहिजे, आता आपल्याला आपलं काम करायला पाहिजे, आता आपल्याला आपला धर्म केला पाहिजे, आपल्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे असं समजले आणि त्यांनी ठरवले आता आपण थांबूया. आणि मग जाताना ऑफिसमध्ये एकदा सगळ्यांची मीटिंग घेतली आणि त्या हाताखाली काम करणाऱ्या त्या मुलग्याला, त्या माणसाला ऐकायला काय झोपायला आहे असं तो इंजिनियर त्या आपल्या कामगारांना म्हणला. तुम्हाला कशाला मी म्हणू, तुम्ही सगळी शानी हुशार कुंभोजसारखी माणसं भेटणं फार कठीण आहेत, म्हणजे चांगली माणसं. मग तो सगळ्यांना सांगितलं मी काय सांगायला लागलोय, कान लक्ष देऊन ऐका, बुद्धी स्थिर ठेवून ऐका. काय मी आयुष्यात भरपूर पैसा मिळवलो, भरपूर काम केलो, सगळं केलोय, आता मला कुठं तर थांबायचं आहे, आता मला कुठं तर थांबायचं आहे. असं कोण म्हटलं? अध्यक्ष, इंजिनियर. आम्ही थांबायला तयार आहे, आम्ही थांबायला तयार नाही. अजून मुलाची काळजी, मुलांच्या मुलांची काळजी, मुलीची काळजी, मुलींच्या मुलींची काळजी, अजून एवढी काळजी लागल्या आम्हाला. अजून वाटतंय बहुतेक देवानं यांना ते पितामह भीष्मांच्या सारखं कुंभोजच्या बायकांना आणि पुरुषांना इच्छा मरणाचा आशीर्वाद दिलाय काय कोणास ठाऊक, की तू 100-150 वर्ष झाल्यावर तुझ्या मनात कधी येईल त्यावेळीच तुला मृत्यू येणार आहे, तोपर्यंत तुला मृत्यू येणार नाही. असं काय राजूताई तुमच्या गल्लीला वगैरे आशीर्वाद आहे काय इंद्राचा? नाही ना. केस पांढरी झाली, आता डोळं पांढरी कधी कधी तर होत्यात, एक दिवस 10 मिनिटं मागं पुढं झालं तर तरी सुद्धा अजून आमची काळजी मुलांची, मुलींची, त्यांच्या मुलांची, त्यांच्या मुलींची, हेच करत आम्ही बसायला लागलोय. मग आम्हाला धर्म नेमका कळला काय, आम्हाला नेमकं ज्ञान कळलं काय, आम्हाला जीवनाचा अर्थ कळला काय. कधी तर मला थांबायला पाहिजे या प्रपंचातून, कधी तर मला हे कुठं तर थांबलं पाहिजे. ही जी 2 तारखेला दीक्षा व्हायला लागलेली आहे किंवा अन्य काही दीक्षाची सगळी कोणी दीक्षा घेतात त्यांनी कधी ना कधी तर ठरवलंय की मला कुठं तर थांबायचं आहे, ह्या संसारातून, ह्या प्रपंचातून मला नवीन जीवन एक जगायचं आहे. वास्तविक 3 प्रकारचा जन्म असतो. एक आई वडिलांच्या गर्भातून घेतलेला जन्म, एक मौजी बंधन होतो त्यावेळेचा जन्म, आणि एक साधूंच्याकडं दीक्षा ज्यावेळी होते त्यावेळी एक जन्म. ही लोक एवढ्या तरुण वयामध्ये दीक्षा घ्यायला लागलेत म्हणजे यांनी ठरवलेत आम्हाला आता थांबलं पाहिजे. ह्या लोकांना ब्रह्मचारी होऊन 22 वर्ष समाजात फिरली तर यांना त्रास व्हायला लागलाय. किती वर्ष आम्ही समाजात असंच फिरायचो, किती वर्ष फिरायचं. आमची लग्न होऊन 50-50 वर्ष झाली तरी अजून आम्हाला थांबायचं पण कळना. अजून वाटते मला काहीतरी करायला पाहिजे. रिटायरमेंट सरकार तेवढ्यासाठी 58 वर्षाला 60 वर्षाला गेलं आणि दिलेला फंड निवांत बसून व्याजात धर्मध्यान करा, बस्तीत जावा, तुमच्या मसुदीत जावा, तुमच्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात जावा, तुमची जी आराध्य दैवत आहेत त्यांच्यापाशी जावा आणि नुसता 2 भाकरी करून खावा आणि बाकीचा वेळ धर्मध्यान करत बसा. एवढं सांगितलं. आमच्या पवन मामानं हितली बस्ती बंद केला, पोरग्याच्या हातात दिला, घरात ऑफिस करून ठेवलं. बस्तीत न येणं म्हणजे मी थांबलोय असं नाही, काम न करणं म्हणजे मी थांबलोय असा त्याचा अर्थ होतोय. पण थांबायचं आम्हाला म्हणजे वाटणंच का, आम्हाला हेच सुख, प्रापंचिक सुख, शारीरिक सुख आणि आमच्याकडे जो कर्तृत्व भाव आहे, माझ्यामुळं देश चालला आहे, माझ्यामुळं धर्म चालू आहे, माझ्यामुळं समाज चालला आहे, माझ्यामुळं एक परिवार चालला आहे, माझ्यामुळे ही 4 लोक खायला लागल्यात, ही जी आमची कर्तृत्व बुद्धी आहे ना, ही कर्तृत्व बुद्धीच वास्तविक मिथ्यात्व म्हणून सांगितलं. हेच अज्ञान आहे.
सबको तो जाना निज को न जाना, कैसा ज्ञान धारा तूने आपा ना पिछाना। आया कहाँ से कहाँ है जाना, ढूंढ ले ठिकाणा चेतन ढूंढ ले ठिकाणा। मी कुठून आलोय, मला कुठं जायचं आहे, मला त्याच्यासाठी काय करायचं आहे, ते मी करायला लागलोय काय, याचं कुठलंही चिंतन आम्हाला नाही. आम्हाला दिसल तो रस्ता चांगला, एवढं मन आमचं हलकट झालंय. दिसल ती वस्तू माझी पाहिजे, दिसल तो पदार्थ मला पाहिजे, दिसल ती चांगली वस्तू व्यक्ती मला पाहिजे, दिसल तो चांगला रस्ता मला चालायचा आहे. तिथं नेमकं तो रस्ता कुठं जातोय, ती दिसायला चांगली वस्तू आहे फारच, पण ती विष आहे काय ती अमृत आहे. आम्हाला काय नुसता डॉल्बीचा आवाज आला आणि आवाज जोरात आला, नाचायला मिळालं, विषय संपला. कुठं पण नाचायला सांगा एनी टाईम. पण कुठं नाचल्यानंतर पुण्य मिळणार आहे, कुठं नाचल्यानंतर पाप मिळणार आहे, कुठं हात जोडल्यानंतर धर्म समजणार आहे, कुठं हात जोडल्यानंतर पाप लागणार आहे, काही गोष्टी नाहीत आमच्याकडं. आम्हाला नुसता स्वतःच्या मनाला येईल ते करायची सोय. म्हणून सरकारनं सुद्धा आम्हाला हे पेन्शन घ्या आणि गप भाजी भाकरी खावा आणि धर्मध्यान करा म्हणून सांगितलं. पण ते आलेलं फंडाताने आम्ही एक दुकान काढून बसतोय. ही आमची अवस्था आहे वास्तविक. पण सत्य समजावून घ्यायला पाहिजे. ते त्याला कळलं होतं कुंभोजवाल्या इंजिनियरला, आणि तो आपल्या सगळ्या लोकांना बोलवून घेऊन म्हणला की मी आता थांबायचं ठरवलोय, मला आता हे सगळं बाद झालंय, फक्त आता एक माझा शेवट प्रोजेक्ट आहे. काय? एक शेवटचा प्रोजेक्ट आहे. तो एक शेवटचा प्रोजेक्ट मी 1 महिनाभर 2 महिने 4 महिने आता परदेशात फिरायला सगळ्या परिवाराला घेऊन चाललोय, आणि मी येऊपर्यंत तेवढा एक प्रोजेक्ट तू प्रामाणिकपणे सगळं कर, आणि तो झाला की तो प्रोजेक्ट हँडओव्हर करायचा आहे, आणि आता आपल्याला मला थांबायचं आहे, आणि तुम्हाला 4 महिन्यानंतर तुमची नोकरी दुसरीकडं शोधा. त्या इंजिनियर मुलगा जो असतोय खाली हाताखाली कारकून दिवाणजी नेते, त्याच्या मनात इतकं पाप येतंय, अरे या माणसासाठी मी 30 वर्ष काम केलं, रात्रंदिवस राबलो, आज एवढं जी मोठी जी कंपनी झाली त्याच्यामध्ये माझा तर काय तर खारीचा तर वाटा आहे की नाही, तुम्हाला पण वाटतंय की नाही. आज चंद्रभाऊ सागर महाराज एवढे मोठे झाले, त्यात आमचं जरा तर काय तर योगदान आहे की नाही, आमचं जरा तर काय तर आहे की नाही. आणि जो ते उठतोय नुसता चंद्रभाऊ सागर की जय म्हणतोय, आमचं कोण नावच घेत नाही, आम्हाला कोण विचारतच नाही, कधी महाराजजी आमची चौकशी करतच नाहीत, असं वाटतंय. दिसण्यासाठी जी काळजी केली जाते त्याला प्रदर्शन म्हणतात, आणि न दिसता जबाबदारीनं जी काळजी घेतली जाते तो धर्म असतो. लक्षात ठेवा, ते दर्शन असतं. सगळं दिसण्यासाठी करायचं नसतं. तुमच्या तोंडावरच तुमची चौकशी केली, तुमच्या गालावरने हात फिरवला, तुम्हाला मदत केलं म्हणजे महाराजजी आमची काळजी करतात, नाही तर बाहेर जी काळजी चालू आहे ती करत नाहीत असं नाही. आमच्या सम्मीतची इच्छा झाली एकदा शिखरजीला जावे, सम्मीत शिखरजीला चालत जायची इच्छा झाली. आणि मग चालत जात असताना तो आला, पार्श्वनाथ भगवानच्या पाशी पाया पडला आणि म्हटला, मला माझी सम्मीत शिखरजीची यात्रा करायला लागलोय आणि तुम्ही माझ्यासोबत पाहिजे. पार्श्वनाथ भगवंत अतिशयकारी पार्श्वनाथ भगवंत आहेत. कुठले? कुंभोजचे. आणि मग त्यांनी म्हटले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे आलं सम्मीत विहार करायला चालत पदयात्रेला चालू केला. आता आपली सुद्धा पदयात्रा, शांती सद्भावना पदयात्रा, शांती विद्या ज्ञान संवर्धन समितीच्या वतीनं शिरपूर ते जबलपूर अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंतांच्यापाशी साकडं घालून समयसागर महाराजींना आमच्या दक्षिणेचं
हे कोडं सोडवा आणि तुम्ही तिकडे या, अशा भावनेतून ही लोक सगळी आपण पदयात्रा काढणार, त्याच्यात चालत जाणार. तसं सम्मेतनं सुद्धा ठरवलं आपण पदयात्रा काढायची आणि तो सम्मेत चालला. एकटाच जायचं, असं आयुष्यभर एकटाच राहायचं. एकटा पदयात्रेला जायला चालू केला. मग मागं वळून बघितला, 4 पावलं दिसत होती. किती पावलं दिसत होती? चाला लागलाय किती जण? एकटे. पावलं किती दिसले? मनाला समाधान वाटलं, माझ्या मागं बाबा आहे बाबा. मग पारस बाबा असू दे किंवा चंदा बाबा असू दे, कोण तर माझ्या मागं आहे. समाधान वाटलं. अगदी काशी, बनारस, इलाहाबाद सगळं करून ते इसरीपर्यंत तो रोज एकदा मागं बघणार, मागं 4 पावलं दिसणार. मग अगदी शिखरजीच्या पायथ्याला गेला, मागं बघितलं तर पावलं किती दिसायला लागली? पप्पू 5 झालाच काय नापास? ग्रेस पास. मागं वळून बघितले तर 2च पावलं दिसायला लागली. आता सम्मेतला राग आला, एवढं शेवटला आलो आणि माझ्या गुरूंनी मला, माझ्या भगवंतांनी माझी साथ सुटली. कारण पावलं किती दिसत होती? 2. राहू दे म्हटले, मला कुणाची गरज नाही, मी एकटा सक्षम आहे. बरोबर आहे का चिंट्या? हां, मी सक्षम आहे, मला कुणाची गरज नाही, माझं मी एकटा आता शिखरजीचं डोंगर चढतो म्हटला. चढूनही आला, पार्श्वनाथ टोकावर गेला, तिकडे चंद्रपूर टोकावर, इकडे पार्श्वनाथ टोकावर गेला आणि तिथं पाया पडला. कारण नारळ चढवणार का? देवानं शेवटला येऊन साथ सोडली होती. कुंभोजवाले सुद्धा एवढी हुशार आहेत, निवेदन करायला येताना नारळ घेऊन येतात. महाराज हो म्हटल्यावर मग पिशवीतनं नारळ काढतात. मी परत अंत्यात हे म्हणलोय काय? मी माझ्या तोंडातनं, तुम्ही काय पण अर्थ काढशीला, मी फक्त एवढंच म्हटलं, हो म्हटल्यावर नारळ पिशवीतनं काढत्यात. मी ह्याच्यापेक्षा वेगळं काय बोललोच नाही. आता पुढचं तुम्ही समजून घेताय, आम्ही काय करणार. तसं मला शेवटला येऊन भगवंतानी साथ सोडली म्हटलं आणि तो नारळ पार्श्वनाथ टोकावर चढवूनच. मग तिथं दृष्टांत झाला की का बाबा तुझ्या पिशवीतला नारळ तू का काढणार? काय द्यायचं काम आहे? तुम्ही इस्त्रीपर्यंत मला साथ दिला आणि शेवटला मला इथं शेवटला आलोय आणि मला तुम्ही साथ देना. तर तो म्हणला, नाही मी तुला साथ दिलोय. कुठं साथ दिलाय? तू कसं म्हणतोस मी तुला साथ दिलो नाही? देवानं उलटा प्रश्न विचारला. त्या तो म्हटला, इस्त्रीपर्यंत येऊपर्यंत किती पावलं उठत होती आर्यंत? 4. आणि श्रीनंतर किती उठली? 2. म्हटले 2च पावलं उठत होते. म्हणजे मी चालत होतो, माझी पावलं उठत होती, तुम्ही माझी साथ सोडला. त्या देवानं म्हटलं, अरे मूर्खा, तू दमला होता शित्रीस आल्यावर, तुला चालायला त्रास होत होता, म्हणतात मी तुला खांद्यावर घेऊन तुला मी ही शिखरजीची यात्रा गेली. ती 2 पावलं आहेत, ती तुझी नव्हे, ती 2 पावलं माझी आहेत आणि तू माझ्या खांद्यावर बसून यात्रा केलास. इतकी निशंकित देव, शास्त्र, गुरु आणि व्यवहारामध्ये आई वडील यांच्या एवढी उतकी श्रद्धा पाहिजे. हम न सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे किया क्या है अर्पणे, फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जा ए मधुबन, अपने करुणा का जल तू बहा करी, कर दे पावन हरिक मन का कोना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें दे ना भगवन, मन का विश्वास कम जो
रहोना. आम्ही कशासाठी यायचं आहे भगवंतांच्याकडं? भगवंतांच्याकडे भिकारी येऊन भीक मागायला यायचं नाही. आम्ही भगवंतांच्याकडं शक्ती मागायला यायची आहे, दुःख दूर करायला यायचं नाही, त्या दुःखाला सामोरे जाण्याची शक्ती मागायला यायचं आहे. त्या संकटाला आम्ही सांगितलं पाहिजे आमचे भगवंत मोठे आहेत. भगवंतांच्या पशीहून म्हणायचं नाही माझं संकट मोठं आहे. ए मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, मुश्किलों से तू कह दे मेरा खुदा बडा है. आम्ही देवाला म्हणायचं नाही माझ्या जीवनात दुःख मोठं आलंय, त्या दुःखाला सांगायचं माझ्याकडे देव मोठा आहे, तुझा माझ्यावर काही प्रभाव होणार नाही. ही निशंकित श्रद्धा असते, ही भक्ती असते. हे देव शास्त्र गुरुने आई वडील यांच्यावर जीवन समर्पित असं असलं पाहिजे. पण त्या कुंभोजच्या इंजिनियरचं त्या दिवाणजीचं मन संकुचित झालं. 30 वर्ष मी याच्यासाठी काम केलो, सगळं केलो, ह्याची कंपनी एवढी मोठी झाली, त्याच्यामध्ये आमचा थोडा तरी काहीतरी वाटा असणार आहे, आणि आम्हाला कायच न देता कंपनी बंद करायला लागला आहे, आणि शेवटचा आणि प्रोजेक्ट आमच्यावर लादून चालला आहे. ठीक आहे म्हटलं, आता 30 वर्षात जेवढं मिळवलं नाही तेवढं मी प्रामाणिकपणा करून मिळवलं नाही, तेवढ्या 3 महिन्यात या प्रोजेक्टमध्ये सगळं मिळवायचं म्हणला. आणि तो सगळं डुप्लिकेट माल वापरायला लागला. आणि जे 3, 4, 5 म्हणजे एक 30-40 लाखाचं जे घर वास्तविक तो प्रोजेक्ट होता, ते घर मोठं घर होतं, ते घर त्यानं 12-13 लाखातच बांधला. दिसायला बाहेरून चांगलं दिसत होतं, पण आत माल सगळं डुप्लिकेट. कुणासारखं? आपल्यासारखं. दिसायला सगळं चांगलंच दिसतंय, पण आत भाव ओरिजिनल पाहिजे. म्हटला शेवटला या घरात येऊन राहणार आहे, आम्ही 30 वर्ष एवढं करून आम्हाला काय दिलं नाही, याचं घरच असं बांधूया. आपण 30 वर्षात मिळवलं नाही तेवढं 3 महिन्यात मिळवायचं, आणि ह्याला नुकसानच करायचं. घर इतकी दिसायला सुंदर बांधला, इतकी चांगलं झालं. ते मालक आले, ते बघितलं, आणि बघितल्यानंतर त्या मालकाला इतका आनंद झाला, त्या घराचं ओपनिंग वास्तुशांती एवढ्या जोरानं त्यांनी ठेवलं. त्याने आपले सगळे 2-2.5 हजार लोक सगळे बोलवले, इतकी जोरात वास्तुशांती केली. आणि सगळं झाल्यावर शेवटला तो मालक असणारा म्हणतोय सगळीजण शांत, 1 मिनिट ऐका. सगळीजण ऐकले, थांबले, सगळीजण शांत बसले, उभारून ऐका लागलेत. आणि ते मालक म्हणतोय आज माझ्या या सगळ्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा जर वाटा कुणाचा असेल तर या माझ्या दिवाजींचा आहे, आणि म्हणून त्यांना आयुष्यभर केलेल्या कामाचं बक्षीस म्हणून त्याला एक घर मी भेट देतो, दान देतो म्हटला. आणि त्या मालकानं त्याला घर त्यानं दान दिला. इतकी डोळ्यात त्याच्या पाणी आलं की मी माझ्या मालकावर गैरविश्वास केलो. त्या मालकानं सांगितलं होता हे घर तू असं बांधायचं आहे, पैशाचा विचार करायचा नाही, तुझी जितकी बुद्धी चालत्या, तुझे जेवढा अनुभव आहेत ते सगळं झोकून यात लाव आणि घर चांगलं बांधायचं. म्हणून जाताना मालकाने सांगून गेलतं, मालकानं जाताना सांगून गेलतं जर 30 वर्षाची प्रामाणिकपणा जो होता तो 30 वर्षाचा प्रामाणिकपणा असाच त्या माणसानं शेवटच्या 3 महिन्यात जर ठेवला असता तर त्याच्या आयुष्यभराची प्रामाणिकतेचं फळ त्याला चांगलं मिळालं असतं का वाईट मिळालं असतं? ऐकू येत नाही. चांगलं मिळालं असतं का वाईट मिळालं असतं? चांगलं मिळालं असतं. आपण सुद्धा तसंच जगतोय. आतनं केलेल्या मायाचारीचं फळ त्याला सत्य बोलून दिलं नाही आणि आहे ते स्वीकारायचं धाडस नव्हतं,
तसंच धर्म करत असताना, जीवन जगत असताना खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु, व्यवहारामध्ये आई वडील, पत्नी, पती या सगळ्यांच्या बरोबर इतकं प्रामाणिकपणे आपलं जीवन जगायचं असतं, इतकं चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन जगायचं असतं. तो प्रामाणिकपणाच आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला शेवटला चांगलं फळ देणार असतो. ते प्रामाणिकपणाच फळ देणार असतं, दुसरं काही नसतं. लक्षात ठेव. आज आमच्या आई वडिलांनी आम्हाला काय दिलं, आमच्या देवानं आम्हाला काय दिलं? अरे तुम्ही हे जग बघा लागलाय आणि जगामध्ये एवढं तुम्ही आनंदी जगा लागलाय, हे तुमच्या आई वडिलांचीच देणगी आहे, दुसरी कुणाची देणगी आहे? पण आम्ही ते सोडून जातो, आम्ही ते विसरतो. म्हणून आयुष्यात येऊन खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु, खरा धर्म याच्याशी प्रामाणिक राहणे, त्यांच्या विचाराशी प्रामाणिक राहणे, परिवारामध्ये आपली आई, आपले वडील, आपली पत्नी, आपले पती यांच्याशी प्रामाणिक राहणे, समाजामध्ये समाजातल्या व्यवस्थेशी प्रामाणिक राहणे. ही प्रामाणिकपणा म्हणजेच तो धर्म आहे आणि तो धर्मच आपल्याला सुखाचा अनुभव देतो, आनंदाचा अनुभव देतो आणि अधर्मच आपल्याला दुःखाचा अनुभव देतो, आम्हाला संकटाचा अनुभव देतो. आणि हे सगळं तुम्हाला आम्हाला मिळालंय, कुणाला मिळालं नाही असं नाही, पण त्याचा आम्ही उपयोग किती करायचा, दुरुपयोग किती करायचा, कसं जीवन जगायला पाहिजे, काय केलं पाहिजे हेच आपल्याला कळलं. म्हणून धर्म करत संसार सुख सांगितलं, पण निदान संसार करत तरी धर्म सुख आम्हाला आनंद घेतला पाहिजे, तेवढं तरी आम्हाला केलं पाहिजे, अन्यथा आपल्याला ते मिळणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून करुणादारी गुरु कोण असतात? कहे सीख गुरु करुणादार. जे करुणादार गुरु असतात त्या गुरूंनी सांगितलेलं शिक्षण आपण घेतलं पाहिजे, त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे, एवढा विश्वास असला पाहिजे. आनम तानम कचून जानम, गुरुजी वाक्यम प्रभूजी वाक्यम प्रमाणम. भगवंतांनी सांगितलेलं तेच आम्हाला प्रमाण असलं पाहिजे, गुरूंनी सांगितले तेच आमच्यासाठी प्रमाण असलं पाहिजे. तर लक्षात ठेवा, आपलं जीवन आनंदी बनणार आहे, आपलं जीवन सुखमय बनणार आहे, आपलं जीवन आनंदमय बनणार आहे. आणि मग तेच एक जीवन भविष्यात गुणमय म्हणून कधी भगवंतमय होईल याला तुम्हाला कळणार सुद्धा नाही. पण प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वार्थ स्वार्थ स्वार्थ, प्रत्येक ठिकाणी स्वार्थाची भूमिका प्रत्येकजण. मग ते राजकारणात असू दे, राजकारणासारखं एक चांगलं स्थान समाजकारणासाठी नव्हतं असे एक 40 वर्षाच्या पूर्वी 30 वर्षाच्या पूर्वी म्हटलं जात होतं. पण आज राजकारणासारखं गलिच्छ स्थान कुठलं राहिलं नाही असं म्हणायसारखी वेळ आली. लक्षात. कारण त्याच्या एवढं समाज एक काळ असा होता. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद शर्मा, पहिले राष्ट्रपती. त्यांच्या घरात 2 कंदील होते, 2 कंदील. देशाचं काम करताना एक कंदील वेगळं आणि स्वतःच्या घरचं काम करायला लागले तो कंदील विझवायचा, हा कंदील लावायचा. लोकांनी विचारलं असं का? तर मी सरकारच्या तेल गाठलेल्या कंदीलमधनं मी माझ्या स्वतःचं घरचं काम करू शकत नाही, तो भ्रष्टाचार आहे असं म्हणणारे त्यावेळीचे नेते होते. म्हणून आज देश घडला. बोलायचं फार सोपं आहे. 60 वर्षात मागल्या लोकांनी काय केलं, 70 वर्षात मागल्या लोकांनी काय केलं. 70 वर्षात मागल्या लोकांनी जे केलंय ती खुर्ची तुम्ही बसलाय ती त्याच लोकांनी केली. जे ऑफिसमध्ये बसलाय ते ऑफिस त्यांनीच केले. इंग्रजांनी तुम्हाला बांधून दिलं नव्हतं. तुम्ही काय करणार आहे
एवढं बोलायचा अधिकार तुम्हाला आहे, पण मागल्यांनी कायच केलं नाही हा खोटेपणा बोलण्याचा अधिकार आपल्याला दिला नाही. पण स्वार्थ एवढं झालंय, दुसऱ्याची रेष पुसल्याशिवाय माझी रेष मुठ्ठी होत नाही, ही जी चुकीची समजूत आहे ती अधर्माचं प्रतीक आहे. आणि धर्माचं प्रतीक दुसऱ्यापेक्षा जास्त काम करून माझी रेष मुठ्ठी करणं हेच माझं खरं कर्तव्य आहे. दुसऱ्याची रेष पुसून कधी आपली रेष मुठ्ठी होत नाही, लक्षात ठेव. आपली रेष आहे तेवढीच राहणार आहे. तसं नुसता फुकटचं सरकारचं खाऊन, फुकटचं घेऊन, फुकटचं खाऊन मी जगापेक्षा मोठा आहे, मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे. अरे दुसऱ्याचं कवच कुंडल घालून किती दिवस लाचारी जीवन जगायचे आम्ही भूमिका ठरवणार आहे? किती दिवस? कर्णाकडे कवच कुंडल होती, हजारो बाण त्यानं त्याच्यात स्वीकारला. पण ज्या दिवशी कवच कुंडल गेले त्या दिवशी अर्जुनाचा एक बाण त्याच्या मृत्यूला निमित्त ठरला, लक्षात ठेव. त्या कवच कुंडलाचा दुरुपयोग करणारा कर्ण सुद्धा त्याला एक दिवस स्वतःचं कवच कुंडल घालवावं लागलं. तसं तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या उत्थानातेची, तुमच्या आनंदासाठी, आमच्या तुमच्या सर्वांच्या आनंदी जीवनासाठी काही कायद्यामध्ये, काही ठिकाणी आरक्षणाच्या भूमिकेतून तुमचं आमचं जीवन चांगलं व्हावं म्हणून आरक्षण दिलं. त्या आरक्षणाचा जर दुरुपयोग आम्ही दुसऱ्यांच्यावर अन्याय करण्यासाठी करत असेल तर एक दिवस तिथं तराजू घेऊन देव बसलेला आहे. एक दिवस सगळंच आमचे कवच कुंडल गेले की मग साधा एक जाता जाता बाण कर्णासारख्या महापराक्रमीला संपू शकतो, तर आमच्या तुमच्यासारखीची अवस्था काय असणार आहे? म्हणून भीक मागून, पुरुषार्थाला लाचार करून, पुरुषार्थहीन होऊन, नुसता फुकटचं खाऊन गावातनं मिजाजकी मारत बसण्यापेक्षा स्वतःच्या मनगटीतल्या ताकद वापरून भाजी भाकरी खाणं फार गरजेचं. पूर्वीची लोक आम्हाला सांगत होती, आमचे वडील आम्हाला सांगत होते, लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा स्वाभिमानाची भाजी भाकरी बरी. स्वतःच्या कष्टातून केलेली भाजी भाकरी आणि फुकटचं दिलेली पुरणपोळीपेक्षा भाजी भाकरी गोड लागते, लक्षात ठेव. आपल्या भारतात एक इतकी चांगले चांगले म्हणजे लोक होऊन गेली, विशेष करून जैन धर्मात तर झाली, पण अन्य धर्मात सुद्धा फार चांगले चांगले पुरुष होऊन गेले. त्यांना महापुरुषाच्या गणनेमध्ये गेले. माझ्यानं गोपालदास बरैया तर असेल त्यांचं नाव, नाहीतर हे दौलतरामजी नसेल, पण गोपालदास बरैया नाव असेल असं मला वाटते. आपल्याला नावाशी संबंध नाही, कामाशी संबंध आहे. अत्यंत विद्वान भरतदादा, धार्मिक, षटक्रिया करून आपलं जीवन जगणारी ती धार्मिक व्यक्ती. आणि त्यांचा उद्योग होता फेटे विकायचं, फेटे पगडी विकायचा उद्योग होता. आणि त्या राजानं, ज्या राज्यात ते राहत होते, तो राजा यांच्यावर एवढा म्हणजे समाधानी होता, एवढा आनंदी, एवढा खुश होता की बाबा एवढ्या चांगल्या माणसाची प्रगतीच होईना असं म्हणून तो राजा कित्येक वेळेला मदत करायचा प्रयत्न केला. पण ते गोपालदासजी बरैया म्हणणार, मला कोणाची फुकटची मदत नको आहे. मला जेवढं माझ्या कष्टानं, माझ्या पुण्याने मिळतंय तेवढ्यामध्ये मी सुखी आहे, समाधानी आहे. राजाचे सगळे प्रयत्न गोपालदास बरैयांना मदत करण्याचे संपले. मग राजानंच एक युक्ती काढला की गावात त्यानं नियम काढला, त्या नगरामध्ये, त्या देशामध्ये एकही व्यक्ती बिगर फेट्याचा फिरायचं नाही, पगडी घातल्याशिवाय फिरायचं नाही. ज्याच्या डोक्यावर पगडी दिसणार नाही त्याला दंड करण्यात येईल. म्हणजे सगळी लोक जाऊन तिथनं ते घ्यावेत म्हणून. मग एकदम गर्दी दिसली त्यांच्या दुकानापुढं. आमचे पण राजे आहेत, जावयाचं हेल्मेटचं कारखाना म्हणून
हेल्मेट सक्ती करणारे आमची राजकीय नेतं 1-2 वर्षाच्या नंतर काय आपल्या डोकीत प्लॅन असतोय म्हणून या तर समृद्धी महामार्ग हे चालू आहे की ह्याच्या सगळ्या आजूबाजूच्या शेती आपणच विकत घ्यायचं आणि 2 वर्षांनी प्रोजेक्ट चालू करायचा, म्हणजे सरकारकडं फुकट घ्यायचं आणि सरकारकडं चोबल पैसे घेऊन आणि आपणच धंदा कटवायचं, त्या शेतकऱ्यांच्याकडं लुटून घ्यायचं. काय राजकारण लोकांचं. याची अवस्था अशी आहे, भारतातला एकटा नेता परदेशात गेला एका राजकीय मित्राकडं आणि तिथे गेला आणि बघितला, सगळं झालं, भेटला. मग तो याला 5व्या मजल्यावर घेऊन गेला मित्र त्याच्या फार्म हाऊसमध्ये आणि तो जाता जाता म्हटला, भारतातला नेता कसं काय तुझी एवढी कशी काय प्रगती झाली, काय 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 चल म्हटला वर सांगतो. वर नेला आणि तिथं ते 7व्या मजल्यावर गेल्यावर लांब बोट करून दाखवला. ते दिसतंय काय काय तो डॅम नदीवरचा डॅम दिसतोय की म्हटला, त्याची कृपा आहे म्हटला 7 मजली घर झालं. त्या डॅमची कृपा 7 मजली घर. ठीक आहे म्हटला. 2-3 ह्यो आला परत, ह्यो 2-3 वर्ष झालं, त्याला निमंत्रण दिल्यानंतर तो नेता आला, शो 14वे मजली घर बांधला फार्म हाऊस. किती मजली? 14 मजली घर बांधला. ह्याला 14व्या मजल्यावर लिफ्ट मरण नेला. त्याला म्हटलं तुझी एवढी प्रगती कशी काय, चल की दाखवतो म्हटला. नेलावर 14व्या मजल्यावर आणि त्या नदीकडे बोट केला. तो तुला दिसतोय काय डॅम? तो म्हटला कुठं आहे डॅम? त्याचीच प्रभाव आहे म्हटलं, डॅम नव्हताच तिथं. ते डॅमचा सगळा पैसा ह्याच्या घरात. ही आत्ताची राजकीय नेतं, हे राजकारण आमच्या भारतातलं. आणि त्यावेळेचं राजकारण बघा, त्यावेळेची लोक एखाद्या गरीबाला उठवायचं म्हटलं तर काय करत होती. आता सरकारच्या तिजोरीतनं देतात आणि मी दिलो तो दिलो, यांच्या घरातलं दिल्यागत. वर कुठं नाव आहे काय सांगा. शेतकऱ्यांच्या कष्टातून, उद्योगपतींच्या GSTतून कट झालेल्या पैशातील फंड कुंभोजच्या ह्या रस्त्याला लावला. असं कुठं आहे? यांच्या फंडातून, आमदाराच्या फंडातून, खासदाराच्या फंडातून. यांचा फंड कुठला आहे? आम्ही सगळ्या लोकांनी भरलेल्या टॅक्स मधलाच फंड आहे. म्हणजे खरा तो फंड कुणाचा आहे? भारताच्या जनतेचा आहे. पण नाव भारताच्या जनतेचं कुठलं एका तर ह्याच्यावर आहे, यांच्याकडं आहे. म्हणजे मी तुम्हाला 10 रुपये द्यायचं की तिथे येऊन दे, तुम्ही तिथं देताना 8 रुपये द्यायचं आणि त्या माणसानं म्हणायचं भरत भोकरेंनी पैसे दिले कोण? देणारा चंद्रपूर सागर राहिला बाजूलाच, बाकीच आहे. आत्ताची अशी अवस्था आहे. आणि अकबर आणि बिरबलाच्या दरबारामध्ये बिरबलानं हे त्यावेळेला सांगितलं होतं की भविष्यातलं भारतातलं राजकारण काय असणार आहे. तर त्यावेळी राजा म्हटला शक्यच नाही, उदाहरण देतो म्हटला. आणि त्यानं सांगितलं बिरबलानं त्या दरवाजापाशी एक एवढा मोठा बर्फाचा खडा ठेवला आणि तो म्हटला राजानं सांगितला राजाला की ते तुमच्यापर्यंत मागून घ्या. ते दरवाजात, राजमहालाच्या दरवाजात ठेवलेला बर्फ गोळा राजाच्या हातापर्यंत उभरेन. ते देणाऱ्याचं फक्त वल्ला हातच राजाच्या हातावर आलं, बर्फ सगळा वाटतच संपला होता. तसं त्यानं सांगितलं भविष्यात अशी परिस्थिती होणार आहे, राजानं दिलेला पैसा, राजानं दिलेलं लोकांना मदत ती लोकांच्यापर्यंत येऊपर्यंत फक्त ओल्या हाताचाच आनंद होणार आहे, बर्फाचा गोळा वाटत संपणार. अवस्था आहे तशी त्या गोपालदास बरे यांची प्रगती व्हावी म्हणून त्या राजानं काय केलं? फेट्याचं
पगडीचा आदेश काढला आणि त्या पगडीच्या आदेशामध्ये सगळी लोक त्यांच्या दुकानात जाऊन गर्दी केली. गोपालदास बरे यांना एक कळलं. त्यांचा नियम होता, लक्षात ठेवा, दिवसात एवढेच पैसे मिळवायचे, याच्यापेक्षा जास्त पैसे मिळवायचे नाहीत. त्यांचा काय 1 रुपये 2 रुपये 4 रुपयेचं मिळकतीचा नियम होता. तेवढं मिळवले आणि त्याच्यानंतरचे सगळे फेटे त्यांनी घेतलेल्या किमतीत, म्हणजे ना फायदा ना तोट्याच्या किमतीत सगळ्यांना तसंच विकले. पण त्यांचा काय जो नियम होता त्या नियमात 1 रुपयेसुद्धा त्यांनी एक्स्ट्रा 1 पैसा मिळवला नाही. स्वाभिमानी प्रवृत्ती होती आणि म्हणून पूर्वी लोक एवढी सुखी होती, समाधानी होती, आनंदी होती. आज प्रत्येकाला स्वतःचं खायचं बाजूला राहिलं, दुसऱ्यांचं हिसकावून खाण्याची सवय लागत गेली. म्हणून प्रामाणिकपणा धर्मामध्ये एवढा, जगण्यामध्ये एवढा श्रेष्ठ आहे की तुम्ही आम्ही आमच्या जीवनात सोडा ते जैन धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, बौद्ध धर्म, हे सगळे आमचे धर्म आहेत, ते आपल्या मंदिरापुरतं, आपल्या प्रार्थना स्थळापुरतं ठेवूया. पण एक जीवन जगत असताना प्रामाणिक हाच माझा धर्म म्हणून जी लोक जगतील, ते कुठल्या पण जातीचे असू देत, ती लोक सुखी, समाधानी आणि आनंदी राहिल्याशिवाय राहणार नाही. पण धर्मातच प्रामाणिकपणा राहिला नाही आणि जगण्यात कुठला राहतो. म्हणून कहे सीख गुरु करुणाधार. आपले करुणाधार जे गुरु असतात, आपले आई वडील असतात, आपले पूर्वज असतात, ह्याने आपल्याला काय शिकवून गेले, काय संस्कार करून गेलं, काय आपल्या पुढं मागं आपला आदर्श काय असला पाहिजे, काय सांगून गेलं आणि आम्ही काय करायला लागलोय, हे जोपर्यंत समजावून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. म्हणून जे कर्तृत्व बुद्धी आहे, माझ्यामुळं जग चाललंय, माझ्यामुळं धर्म चाललाय, माझ्यामुळं समाज चाललाय, ह्या सगळ्या कर्तृत्व बुद्धीला सोडून वास्तविक कर्तव्य बुद्धीचा आनंद आपण सगळीजण घेतला पाहिजे. आलं काय समोर लक्षात? म्हणून आपल्याला ते जीवन जगणं फार गरजेचं आहे. काय सांगत होतो मी? हे सांगत होतो नव्हता का? कुठलं दृष्टांत सांगत होतो? नाही. तर आम्हाला तो प्रामाणिकपणा, ते घर आहे, त्या घरात काय सांगत होतो सोनू? काय नाही. त्या मालकानं, त्या कारकुनानं त्या आपल्या मालकाच्यावर विश्वास ठेवून शेवटला प्रामाणिकपणा जर 3 महिन्याचा टिकवला असता तर त्याला 30 वर्षाचं फळ मिळालं असतं. तसं आपण मंदिरात येऊन आपल्या भगवंतांशी, भगवंतांच्या विचाराशी, धर्माशी, धर्माच्या विचाराशी, गुरुशी, गुरूंच्या विचाराशी, आईवडिलांशी, आईवडिलांच्या विचाराशी, आणि आपण जिथं आपण जीवन आपलं जगत असतोय त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं आपण आपलं कर्तव्य जबाबदारीनं आपण पार पाडलं पाहिजे. आणि प्रामाणिकपणा हाच खरा धर्म असतो, याच्यापेक्षा वेगळा धर्म काही नसतो. लक्ष. म्हणून कर्तव्य केलं पाहिजे. काय आहे राहुलबाई यांचं? एकुलती एक आई, वडील नाहीत, सख्खे भाऊ नाहीत, एक बहीण, तिचं लग्न झालं, परिस्थिती सर्वसामान्य कुटुंब, रोज थोडं काम करावं आणि खावं अशी परिस्थिती. पण त्यांनी व्रत घेतल्यानंतर आचार्यजींच्याकडून 15 वर्ष त्यांनी वाट बघितली. तसं 18 वर्ष व्रत घेऊन झाले त्यांना बघितले. त्यानंतर आचार्यजींचं समाधीनंतर त्यांनी 1 वर्ष त्यांचा अभ्यास केला आणि येऊन परत त्यांनी जबाबदारीनं गुरूंच्यापाशी येऊन समर्पण केलं. आणि मी म्हटलो, अरे माझ्याकडं कशाला, अजून चांगले चांगले बाहेर आहेत, तू कुठं पण दीक्षा घे, फक्त घे, असं माझं मत पहिल्यापासून आहे. तर ते म्हणले, महाराजजी तुमच्यामुळं धर्म कळला, तुमच्यामुळं स्वाध्याय झाला, तुमच्यामुळं देवाची पूजा कळली आणि आमचे देवच आचार्य भगवंत तुमच्यामुळंच त्यांचं दर्शन झालं. तुमच्या आदेशानुसारच मी त्यांच्या चरणामध्ये समर्पित झालो. माझ्या जीवनात 2च आदर्श आहेत, एक त्यांनी आणि एक तुम्ही.
तो आदर्श निघून गेला, त्या आदर्शाला डोळ्यासमोर ठेवून तुमच्या चरणामध्ये समर्पित होणं हेच माझं कर्तव्य आहे. ज्यांच्यापासून सुरुवात झाली त्यांना न विसरणं हाच प्रामाणिकपणा आहे. आपण काय करतोय? आपलं जीवन आपल्या आई वडिलांच्यामुळे सुरुवात झाली. हे वर्तमानमधला श्वास आपल्या धर्मामुळे आपला सुरुवात झाला आणि आपण त्यांनाच विसरलो तर कसं झालं? त्या देशाला विसरलो तर कसं झालं? म्हणून आपण सगळ्यांनी धर्माचं आपलं जीवन जगत असताना प्रामाणिकपणा हाच वास्तविक धर्म आहे असं समजून मिळालेल्या व्यवस्था, सवलती, सुख संपन्नता, परिस्थिती या सगळ्याचा दुरुपयोग न करता सदुपयोग करून घेऊया, चांगला उपयोग करून घेऊया आणि आपलं जीवन सुखी, समाधानी, आनंदी बनवूया. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि करुणाधारी गुरु आपलं जीवन जे परमानंट सुखाला प्राप्त करून देतात, शाश्वत सुखाला प्राप्त करून देतात, तेच आपले खरे गुरु आहेत, करुणाधारी गुरु आहेत. नाशवंत टेम्पररी सुख आणि आनंद देणारे गुरु कधी आपले परमानंट गुरु असू शकत नाहीत. ते करुणाधारी गुरु असू शकत नाहीत. याची व्यवस्था, ही व्यवस्था समजावून घेऊन आपण करुणाधारी गुरूंच्या विचाराशी प्रामाणिकपणे राहून आपल्या जीवनात सुखाची प्राप्ती आणि दुःखाचा नाश आपण या ठिकाणी करून घेतला पाहिजे. ती शक्ती, तो पुरुषार्थ तुमच्यात आणि माझ्यात शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे आणि ती शक्ती आम्हाला मिळू दे एवढीच प्रार्थना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.